रामभाऊच्या डोक्यात तोच विषय आहे, दुसरा विषयच नाही. हा, रामभाऊ प्रचाराची सभा असल्यासारखा ठोकूनच काढतो मोहितेंना. हा, अरे रामभाऊ सारखा पोरगा, माझ्यासारखा पोरगा, हे भाजपामुळे आमदार झालो आम्ही. आम्हाला केलं असतं का सांगा? हा, आम्हाला आमदार केलं असतं? अरे आमची शिफारस करायला माणूस नाही, जी कोण जाईल ते उलटच सांगते, जी कोणी जाईल ते उलटच सांगते. मला सदाभाऊला मी, आम्ही दोघच आहे. सदाभाऊला म्हणतात गोपीचंदला कशाला नादाला लागतोय, मला म्हणत नाहीत, त्याला माहित आहे. अरे बाबांनो, रामभाऊने एक विषय मांडला की रणजित मोहितेंनी राजीनामा द्यायला पाहिजे. खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना, अरे आपण ज्या देवाभाऊंच्या मुळे माणसात आहोत, जेलमध्ये तुम्ही असता, त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला. नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा. मी एक कहाणी तुम्हाला सांगणार आहे. नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे, बरोबर, रगेल आहे. पोरं त्यांच्या पुढची रगेल निघाले. परवा देवाभाऊंचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या, तेव्हा सदाभाऊ, त्यांच्या बाजूला मी, माझ्या बाजूला नितेश राणे, नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला. नितेश राणे साहेबांना ते दिसल्यावर म्हणले, अरे तू कसं काय इथं आलायस? हे खरी परिस्थिती. अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का? नाही नाही, ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आईवण काढली. अरे तुझी कुठं, तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले. तू काय सांगतोय रे म्हणले? देवाभाऊंच्या विरोधात गेला, चाल पाहिला निघ. 4 दिवसापूर्वी गेलं ते उठूनच गेलं. आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का? सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल, मला माहित नाही कॅमेरा आहे का नाही तिथं, पण तिथं ते झाडलं, बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले. वाघाच्या पोटी वाघ जन्माले तशी ती आहेत, ठोकून काढला. अरे ते म्हणले देवाभाऊ आमच्यासाठी महत्वाचा आहे, कुठलं काय काढून बसलाय, घराचं बोललं न्यायचं बोलला. ही सगळी स्वप्नात होती. हे जे प्रस्थापित आहेत ना, प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का नाही, त्यांच्या छाताडावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी. नाचायला पाहिजे का नाही पाहिजे? त्यांना असं वाटत होतं की आता आपलं कोणतं सरकार येते ना, आम्ही असं करून तसं करू. आता इतकी मऊ आलेत. जयंत पाटलाचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का? 2019ला देवाभाऊंना पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता का नाही? आणि काल स्वतःसारखा मऊ 4 वेळा पाया पडले सगळ्यात तिन्ही पुढाऱ्यांच्या. किती वेळा? जयंत पाटील वाटतंय ना, 4 वेळा लाचार झाले. मोहिते किरकोळ आहे हो, किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झालंय ते, पूर्वीसारखी परिस्थिती नाही. त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही. कारण ह्या लोकांची सवय काय, आमचं पोरगं जरी जन्माला आलं तर ते आमदार झालं पाहिजे. आणि आम्ही किती बी इकडं 20-20 वर्ष काम केलं, यांचं काय, ह्यांना लॉटरी लागली म्हणते. अरे लॉटरी? अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेले वळ गेले नाही 2007, 8, 9चे. हा, ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता. ती पोलिसाकडं प्लॅस्टिकचे काटे आहे ना, पोलिसाकडं लय वाईट आहे. ते मारल्यानंतर 1 तासानं कळतंय कातड गेले, आधी कळत नाही. पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती होती त्या दिवशी, आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती. टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही. जयंतरावला जरा कंड होता. अचानक हेलिकॉप्टर उतरवलं. मी तासगावात गेलो होतो, मला कळाला आलाय, लगेच गाडी वळवली, 5-50 पोरावरती अडवून टाकला. अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो, किडेबिसरी तालुका सांगोल्याला. आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे, तिथं गेल्यावर चंचानाय लागलं, तवर कळालं नव्हतं. अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं, पॅन्टावर केल्या तर कातडच नाही, सगळं रगात. अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत, आम्ही संघर्ष करून इथं आलोय, आम्हाला काय लॉटरी लागलेली नाही. आमच्या घरात पोरग जन्माला आलं तर आमचा नामकरणाचा कार्यक्रम कसा असतो? पोरग पाळण्यात ठेवतेत, आमच्या आया बहिणी गोळा होतेत, कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा.
कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा, कुर्र करून त्याचं नाव ठेवतात, बरोबर. मोहितेच्या घरात असं नाही, कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा. तिथं पाळण्यात ठेवल्यामुळे कुणी आमदार व्हा, कुणी खासदार व्हा. काय, कुणी आमदार व्हा, कुणी खासदार व्हा, कुठल्याही पार्टीत जावा, बेईमान राहावा, पण आमदार खासदार व्हा. त्यात नाही जमलं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हा, जिल्हा परिषदचा सभापती व्हा, झडपीचा मेंबर व्हा, पंचायत समितीचा मेंबर व्हा, लय झालं तर मग तिथं सरपंच व्हा, पण सुट्टी देऊ नका. माझी भाजपला सुद्धा विनंती आहे, ज्यांनी गद्दारी केली आहे 2024ला आपल्या पडत्या काळामध्ये, त्यांना पायताना जवळ सुद्धा उभा करू नका. एकट्या मोहित्यांचा विषय नाही, महाराष्ट्रात ज्याने ज्याने आपला लाभ घेतला, आपला गैरफायदा घेतला, त्यामुळे तुम्ही रामभाऊ चिंता करू नका. तुमचा योग्य सन्मान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल. यासाठी मी आणि सदाभाऊ माननीय देवाभाऊंना जाऊन भेटेन, चिंता करू नका अजिबात. आणि आपण काय काळजी करायची, आपला काय बाप आमदार खासदार होता का? अरे तुमचा तर बाप ऊस तोड मजूर होता. माझी आई मी तुमच्या समोर बोलत असताना शेतात राबते, सदाभाऊची आई शेतामध्ये राबते. आपलं नुकसान होणार आहे काय? आपला काय कारखाना आहे का, सुतगिरणी आहे का, बँक आहे का, आपल्यावर लोन आहे, काय नाही. आपल्याकडे कापड आणि गाडी सोडून काही नाही, काय चिंता करायचं आहे. त्यामुळं कुठल्याही प्रस्थापिताच्या छताडाला धरायला आम्हाला कधीच काय भीती वाटत नाही, आणि आम्ही छताड धरतोय तुमच्यासाठी धरतो.